गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या सहकुटुंब सहपरिवारच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तुम्हाला एक विनोद माहिती असेलच, म्हणजे एक मुलगा असतो, एक आई असते. तर आई मुलाला विचारते, काय रे बाळा दूध कोण देतं? मुलगा पटकन सांगतो, दूधवाला. त्याची काही चूक नाही आहे ना, म्हणजे गाय दूध कशी देते, म्हैस दूध कशी देते तिथपर्यंत पोचलेच नाही आहे. म्हणजे तसंच पुरणपोळी, मोदक, गुळपोळी हे घरी करता येतं हे विसरलं जातं की काय, अशी एक शंका मला यायला लागलेली आहे. हां, ही शंका काय ते मी तुम्हाला सांगतो. परवा एका गणपतीला गेलो होतो, गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. जरा उच्चभ्रू वस्तीतली तो गणपती होता. घरी मॉम होती, डॅड होते, त्यानंतर बॉय होता, डॉटर होती, असे सगळे घरातली मंडळी होती. नमस्कार गर्दी बिर्दी होती. तेवढ्यात त्या मुलाने, म्हणजे त्या बॉयने आईला विचारलं, मॉम हे पंचामृत म्हणजे काय गं? मॉमने लगेच सांगितलं, मॉमला सगळंच माहिती ना, मॉमला सगळंच माहिती. मॉमने लगेच सांगितलं त्याला, अरे बाळा पंचामृत म्हणजे स्वीट अँड सॉर सूप असतं. मी अतिशय साश्रू नयनाने गणपतीला असा खूप नम्रपणे नमस्कार केला आणि नवीन ज्ञानात भर पडण्याच्या आधीच तिथून बाहेर पडलो. थोडक्यात काय, संस्कृती म्हटल्यावर आपल्याला खूप असं दडपण येतं. संस्कृती एवढं काही नसतं, अगदी सोपं आहे. उदाहरण म्हणून सांगतो, रस्त्याने जाताना आपल्याला एखादा ओळखीचा माणूस भेटला तर आपण काय करतो? नमस्कार, कसं काय, बरं आहे रे, असं आपण म्हणतो. हा नमस्कार हा जो आहे ना, हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. तसंच मोदक, पुरणपोळी, गुळपोळी हे सगळे जे पदार्थ आहेत ना, आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आणि ही संस्कृती पुढे नेण्यासाठीच म्हणून आम्ही हा घाट घातलेला आहे सगळा. आणि या घाटात एक मावशी आणि 2 मुली आपली गाडी घेऊन उभ्या आहेत, आपले वेगवेगळे पदार्थ घेऊन उभे आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. आज आपल्या स्टुडिओमध्ये दिवाण मावशी आलेले आहेत आणि तुमचं इथे मनापासून स्वागत. त्या नुसत्या आलेल्या नाही, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या अतिशय अशा छोट्या छोट्या अशा गोडगोड मुली पण आलेल्या आहेत. कसं आहे की आईला कुठली मुलगी कितीही मोठी झाली तरी ती लहानच असते. तर त्या 2 मुलींची ओळख करून देतो. दोघींचंही मनापासून स्वागत. आपली ओळख? माझं नाव मीनल देशपांडे. मी पुण्यात कोथरूडमध्ये राहते. बरं. आणि मी हाऊसवाईफ आहे सध्या. तुम्ही मी सगळ्यात धाकटी. सगळ्यात धाकटी, शेंडेपण, लाडकी. आपली ओळख? मी माधवी डांगे. मी सध्या बेलापूरमध्ये राहते. माझे मिस्टर मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते, सध्या शोर जॉब करते. तुम्ही मोठ्या मधली. मधली. तुम्ही सगळे उपद्व्यापीचे बघितले? हो. मी काय काय केले, काय काय नाही केले. उपद्व्याप ही करायची. मिस्टराची मोठी. हो विचारायची. गरीब आहे आमच्यात 3. मोठी नाव काय? मंजिरी तिसगावकर. मंजिरी तिसगावकर. त्या कुठे असतात? ती पुण्यातच सिंहगड रोडला राहते. बरं, आता मला एक सांगा, आई म्हणून ही सगळ्यात धाकटी, या धाकटीने तुम्हाला आई म्हणून स्वयंपाकघरात किती त्रास दिलाय? त्रास नाही तसा दिला, पण टाळायचा प्रयत्न जास्त. सगळ्यात लास्ट एंट्री माझी होती. सगळे बदल अय्या झालं वाटतं. म्हणजे ताईमाईनी केलंय ना, म्हणजे झालंय आता. बहुतेक सासरीही तसंच आहे. नाही मी करते सगळं. बरं, आणि हिचं काय? सगळ्यात मदत पहिल्यापासून लहानपणापासून मधली. ओके, आता आपण जरा तुमच्याकडे वळूया. म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे? मी ह्याच पोळ्या, सगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या पोळ्या. साधारण किती प्रकारच्या पोळ्या आहेत? खव्याची पोळी, पुरणाची पोळी, गुळाची, सांज्याची. बरं, आता ह्या किती वर्ष व्यवसाय आहे तुमचा? 86 पासून फक्त विविध प्रकारच्या पोळ्या आणि मोदक हा तुमचा हातखंड आहे. बरं, हे मोदकांची स्पेशालिटी काय आहे तुमची? स्पेशालिटी म्हणजे सुरेख पाकळी, सुरेख ना, स्वच्छ आणि व्हरायटी सारण त्याच्यामध्ये. म्हणजे एकावर एक मी 5 मोदक करू शकते. एकावर एक? एकाच मोदकावर वरती अजून एकावर एक न चिकटवता तोच गोळा पुढे वाढवायला. हे मला नाही येत. आपण फक्त बघायचं. अरे वा वा, क्या बात आहे आई, मस्त बनलंय. पण मग तुम्ही शिजवता कसं तुम्ही ते 5 ह्याचं ते? हा, आडवा ठेवलं तरी चालतं. एकदा मोदक तयार झाल्यावर तो तसाच आडवा ठेवायचा, उकडतो. गणपतीचा एपिसोड आहे आणि आपल्याला डेफिनेटली छान छान खायला मिळणार आहे आपल्याला, मला आणि आईला. कारण आज तुम्ही दोघी बनवणार आणि तुम्ही प्रूव्ह करणार आईला. म्हणजे प्रूव्ह केलं असेल घरी
प्रश्नच पण आज आज आपल्या सगळ्यांसमोर prove खवयांच्या करणार समोर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की कोणाचा पदार्थ चांगला असतो आणि तुम्हाला ठरवायचं आहे. अरे बापरे. आज ह्या स्पर्धक आहेत नाही, दोघी. असेच मुली म्हणून नाही आहेत. असेच निवडलेत की दोन्हींचे छान आहेत. हा नाही पण ते काय हे स्पर्धक आहेत हे लक्षात द्या. आज मुली नाही आहेत त्या ज्या पुढचे 1 तास निवडतात. ओके तुम्ही काय बनवणार आहात? मी बदामाचा हलवा घालून मोदक करणार आहे. अरे सोपं आहे. नाही नाही ओके आणि तुम्ही काय आणि मी बनवणार? केळ्याच्या पिठाचे तिखट घावन. केळ्याच्या पिठाचे तिखट तिखट घावन. घावन आणि ते सोपं आहे. बरं पहिलं कोण धाकटी का मधली? पहिलं तुम्ही कोण म्हणा. बनवणार? तुमचं कसं आहे तुमच्याकडे संस्कृती काय म्हणते? मोठीने आधी मग बनवा. मोदक करू. गणपतीचे दिवस आहेत तर पहिले मोदकापासून. ठीक आहे मोदकापासून सुरू करू. या आता आपल्या किचनमध्ये मावशी तर आलेलीच आहे पण त्याच्याबरोबर तिची मुलगी धाकटी सगळ्यात धाकटी मुलगी मिनल ती आलेली. मनापासून स्वागत. आता काय बनवणार पहिल्यांदा? मी बदामाच्या शिराचे मोदक करणार आहे. ओके मला साहित्य सांगतेस काय काय आहे? हो तांदूळाची उकड आहे, हं, त्याच्यानंतर भिजलेले बदाम आहेत, हं. साखर आहे, दूध आहे, तूप आहे, वेलचीची पूड आहे आणि मीठ आहे आणि हे वाटलेला बदाम आहे, पेस्ट केलेली आहे त्याची एकदम. ओके म्हणजे हेच बदाम मिक्सर मधून मिक्सर काढले मधनं सालं काढून मिक्सर मधनं काढलेले आहेत. साहित्य बघितले. आता जाऊया कृतीकडे. काय करणार इथे तुम्ही ते पात्र ठेवलेले आहे. हे आपल्याला मोदक उकडण्यासाठी ठेवलेलं आहे. ओके तर पहिले आपल्याला शिरा करून घ्यायचा आहे. घ्यायला तो कसा? तर त्याच्यासाठी कढई तापलेली आहे. हं, तर आपण आता पहिले तूप घेणार. ओके असंच नको का? एवढं तूप घेतलेलं आहे आणि जसं लागेल तसं मग नंतर आपण घेऊ ऍड करूया. आणि हे पेस्ट आहे बदामाची पटापट नाही होत, मंद आचेवर करायचं. आणि हे सारखं परतायला लागतं नाहीतर मग ते खाली लागण्याची भीती असते. हं, 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 हं. म्हणून ते आमचं परतणं अजून चालू आहे पण आता जवळजवळ होत आलेलं हो आहे. आता पाहिलं तर सगळं तूप ऍब्झॉर्ब झालंय त्या बदामाच्या पेस्ट मध्ये हो. आणि असं मोकळं झालंय. बरोबर आता हे शिजण्यासाठी आपल्याला दूध घालायचंय. बरं. सगळं घालायचं. थोडं थोडं घाला कारण का ते- बस बस. मला एक सहज प्रश्न तुमचं लग्न कसं म्हणजे अरेंज मॅरेज लव्ह अरेंज पळून जाऊन? नाही माझं लव्ह मॅरेज आहे. हां. आमच्या समोरच राहायचं ते. आम्ही जवळजवळ 15-16 वर्ष एका बिल्डिंग मध्ये राहत होतो बरं साखर घाल. आणि लव्ह मॅरेज आहे. आणि मग नंतर मी 21 वर्षाची होते. माझं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि माझ्या मिस्टरांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं तेव्हा आमचं लग्न झालं 2001 मध्ये, डिसेंबर 2001. बरं म्हणजे आत्ताच झालं. एक 11 वर्ष झाली. आता 10 वर्ष होतील ह्या वर्षी. बरं. झाकण ठेवायला पाहिजे का थोडं? ठेव आता. किती वेळ आपल्याला झाकण ठेवायला लागेल? एक 2-3 मिनिटं आणि सारखं हलवायला लागतं नाहीतर मग ते लागायला लागेल खाली. गॅस कमीच ठेवलाय मी. हो हो एकदम मंद. ओके मग 14-15 वर्ष तुम्ही समोरासमोर राहत होता? हो मी दुसरीत होते आणि माझे मिस्टर चौथीत होते तेव्हा. अच्छा मग साधारण कळलं केव्हा तुम्हाला की आपण आता एकमेकांच्या प्रेमात पडलोय? चौथीत असताना, 6वीत असताना? 11वीत असताना. 11वीत असताना तुम्हाला कळलं आणि त्यांना? FY मध्ये असताना. अच्छा म्हणजे दोघांनी एक सायमल्टेनियसली कळलं की अरेच्छा काहीतरी गडबड झालेली इथे. बरं म्हणजे तुम्हाला कळलं 11वीत असताना, त्यांना कळलं FY ला असताना आणि बाकी घरच्यांना? आईला माझ्या लगेच कळलं. ते म्हणजे आणि बहिणी ज्या तुझ्या मधली मोठी त्यांना आधीपासूनच माहिती त्यांना होतं. आधीपासूनच माहिती होतं. आता आपलं हे होत आलं का? हा आता हे सगळं परतून झालं. आता थोडीशी वरनं वेलची पूड घालायची, वास छान लागेल असं. आणि शिरा पूर्ण गार होईपर्यंत तो बाजूला ठेवायचा म्हणजे तो असा छान मोकळा होईल. ओके म्हणजे काय हे सारण अतिशय महत्वाचं होतं म्हणून तुम्हाला दाखवलं. आता थंड कसं करायचं आता हे तुम्ही विचारलत ना तर म्हणजे फार विचित्र परिस्थिती दिली आमची. आम्ही काय करतो आता हे असंच ठेवतो आणि ह्याने ऑलरेडी जे थंड करून आणलेलं आहे ते आपण घेऊन पुढे जाऊया. बरोबर ना? मग ते थंड कसं करायचं? मग AC मध्ये ठेवू का पंख्याखाली ठेवू का असं उघड्यावर ठेवू? एवढं काही डिटेलमध्ये जायची गरज नाही. आपल्याला कसं करायचं कळलंय. हे थंड आपलं तयार. आता काय करायचं मला सांगा. आता आपल्याला मोदकाची पारी करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे तांदूळाची उकड वापरायची. घ्या तेल आणि पाणी पाहिजे. तेल आणि पाणी. तेल आणि पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं हाताला नाहीतर मग पारी चिकटते. त्याच्यामुळे हाताला सरकायला पाहिजे पारी व्यवस्थित. त्याच्यासाठी तेल आणि पाणी हाताला असणं खूप महत्वाचं आहे.
तर हे चांगली मळून घ्यायची, नाहीतर मग विरी जाते. साधारण एवढा गोळा घ्यायचा आणि तेलाचं आणि पाण्याचं बोट असं मध्ये घ्यायचं. दोन्ही अंगठ्यानं. पण ते असं एकत्र का, दोन्ही एकत्र का करायचं? कारण की आपल्याला हा असं सरकवत ती वाटी तयार पण करायची. ते तेलाने सुद्धा सरकेल की? नाही, तेलाने नाही सरकत, त्याला पाणी पण लागतं. हो. आता हे सारण त्यात लावायचं. आता हो चमच्याने घ्या. अजून घाल, म्हणजे बसणार नाही. आणि हे आता सारण घातलं, थोडासा आपला हात पण खुलगट करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला वळायला मदत होते. तेव्हा पण पाण्याचा हात लावायचा आणि मग हे बोट असं घेऊन असा चिमटा करायचा, म्हणजे प्रत्येक पाळीला. आणि हे असं वाटीसारखं करून घेतलं. एकदम अलगद हाताने हा सगळा वर अजिबात दाबायचं नाही, एकदम अलगद हाताने करायचं. आणि हा झाला तयार. हे वरचं नाक काढून टाकायचं. क्या बात आहे, मस्त. फक्त खाली ठेवताना पाण्यात बुडवून ठेवायचा, नाही तर ताटलीला तो चिकटतो. क्या बात आहे. आता ते केळीचं पान आता आपल्याला उकडायला ठेवायचे. 10 मिनिटं आधी आपण ह्याला लहान गॅसवर पाणी गरम करून घेतलंय. केळीचं पान मोदक पात्रात ठेवायचं, त्याचे नाकं बुडवायची पाण्यात. हा, पाण्यात नाकं बुडवायची. का बरं? ते शिजायला वरचं पूर्ण शिजतं. आणि पाणी खाली येतं त्याचं. नवीनच कळलंय मला हे. आणि मीडियम गॅसवर 15 मिनिटं व्यवस्थित वाफ येऊन द्यायची त्याला. 15 मिनिटात हे आपले अगदी ओके झालेले असते. एकदम तयार. क्या बात आहे. आता काही जास्त बोलत नाही, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. बदामाच्या शिऱ्याचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाच्या पिठाची उकड, भिजवलेले बदाम, साखर, दूध, साजूक तूप, वेलची पूड, मीठ आणि भिजवलेल्या बदामाची भरड. कृती: प्रथम कढईमध्ये साजूक तूप गरम करून मंद आचेवर भिजवलेल्या बदामाची भरड परतून घ्यावी. त्यामध्ये दूध आणि साखर घालून तूप सुटेपर्यंत बदामाचा शिरा परतून थंड करून घ्यावा. त्यामध्ये वेलची पूड घालावी. तांदळाच्या पिठाची उकड मळून घ्यावी. तेलाचा हात लावून उकडीची पारी करावी. त्यामध्ये बदामाच्या शिऱ्याचं सारण भरून मोदक तयार करावेत आणि केळीच्या पानामध्ये ठेवून वाफवून घ्यावेत.